Thank you.
आणि अधर्म होऊ द्यायचा नव्हता. देवाचं काज करायचं होतं, धर्माचं
संरक्षण करायचं होतं, म्हणून जटायूंनी प्रतिकार केला. आणि भगवंतांनी सुद्धा गीतेत सांगितलंय, हतो वा प्राप्स्यसे स्वर्गम. भगवंतांनी त्यांना उद्बोधन केली. आपले जे सैनिक असतात, कोणी 18 वर्षाचं, कोणी 19 वर्षाचं, कोणी 20 वर्षाचं, सीमेवर लढता लढता प्राण होतात आणि त्यांचं काय होतं? त्यांना स्वर्ग प्राप्ती आहे. खरंच आहे. दास्यत्व करायचं असेल तर त्या भगवंताचं करा, ऐऱ्या गेऱ्या कोणाचं नका करू. हेच आपल्याला समर्थ रामदास स्वामी सांगतात. कारण समर्थ रामदास स्वामींच्या काळात सुद्धा असंच झालं. 5 दिशांनी 5 शाया आक्रमण करतायत. असं असताना शूरवीर मराठे क्षत्रिय कोणी नव्हतं का? होतं, पण ते सगळे सेनापती जे होते, सरदार सेनापती, त्या मुघलांचे मांडलिक झाले होते. त्यांचं दास्यत्व स्वीकारलं होतं. खरं तर तो काळ किती वाईट काळ होता. कसा होता? प्रबल यवन झाले होते वंदया महाराज. प्रबल यवन झाले होते वंदया महाराज. आत्मगत होता धर्म परसंदेचा दारात. होते दैत्य विकले होते परसे देवता भंगात. कैसावेरी कल्याणी वीराची केवळ काणी. समर्थ सद्गुरुवाणी तुझुमले हो सर्वत्र. जय जय रघुवीर समर्थ. तुझुमले हो सर्वत्र. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ एकच घोष आणि मनामध्ये धीराची वाणी ऐकू आली. जागं केलं त्यांना. आपल्याला समर्थांनी तेच सांगितलं, अरे दासच व्हायचा आहे तर दामाचा, कामाचा दास होऊ नका. दाम आणि काम या पलीकडे तो श्रीराम आहे. त्या श्रीराम रयाचे दासत्व स्वीकारा. परंतु असं होत नाही. आजही मोठी मोठी आंदोलन उभे राहतात आणि आंदोलनकारी भरपूर असा पाठिंबा मिळाला की एखाद्या काकाचा मामाचा दास होतो आणि मग ते आंदोलन भरकटतं. मग काय, ज्याने फुंकलं त्याची तुतारी वाजवायची. पण हे काय आहे? अहो, हिंदू एका हिंदू पासून दुसऱ्या हिंदू वेगळा होतोय. हिंदूंमध्ये आपण विभागले जातोय दिवसेंदिवस. हे आपल्याला कळत नाही का? कारण दामाचा दास झालं की हे असं होतं. म्हणून दासत्व करायचं असेल तर ते भगवंताचं करा. आणि आंदोलन करायचं असेल, संघटन करायचं असेल तरी लक्षात ठेवा, सामर्थ्य आहे चळवळीचे. जो जो करीत दयाचे परी तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. ही अट आहे. म्हणजे ते आंदोलन भरकटत नाही. म्हणून आपल्याला समर्थ सांगतात, रामाचं दास्यत्व करा. का रामाचं करा? कारण रामदासी आणि घे वायाची जाईल. ऐसे न घडेल कदा काळी राम दासा उपेक्षिणा. राम उपासना ऐसी आहे सार राघवाची भक्ती. विभक्तीची भक्ती जेथे नाही काही वाऊगे मालिक. राम उपासक दास अनन्य भावानं भगवंताची उपासना करा. असं आपल्याला कोण सांगताय? डिग्री होल्डर. बघा, आपण आजारी पडलो आणि 2-3 दिवस जर आपल्याला बरं वाटलं नाही तर शेजारी पाजारी विचारतात, अजूनही बरं वाटत नाही, कुठल्या डॉक्टरांकडे गेले होता? आणि आपण सांगतो कोपऱ्यावरचा, अहो त्याला काय करतो, तो फक्त MBBS आहे, MS कडे जा, MD कडे जा. मग साधं औषध घेताना आपल्याला डिग्री होल्डर माणूस पाहिजे असतो, नाही का? मग तसंच उपदेश करताना ती जी व्यक्ती आहे ती व्यक्ती काय आहे? रामो उपासक दास म्हणे. समर्थ स्वतः म्हणतात की रामाची उपासना करणारा मी रामाचा उपासक आणि रामाचं दासत्व स्वीकारलेलं आहे. बघा ना, समर्थ रामदास स्वामी समर्थ कसे झाले? उपासनेने समर्थ झाले. त्या समर्थाची उपासना
फिरले, पण समाजानं त्यांना स्वामी म्हटलंय. परंतु समर्थ आणि स्वामी यामध्येही रामदास हे स्वतःला दास म्हणून घेतलंय समर्थांनी, हे ते विसरले नाही. दास्य भाव त्यांचा शेवटपर्यंत आणि उपासना सुद्धा. ते म्हणतात रामदास्य आणि जे वायाची जाईल ऐसे न घडेल कदाकाळ. रामाचं दास्यत्व करा, ते वाया जाणार नाही. आता वाया जाणार नाही, त्यातला वाया जाणार हा शब्द आपला नेहमीचा. मुलीने म्हणतात ना, दूध वाया गेलं, अन्न वाया गेलं. काही काही लोक म्हणतात अमुक माणसाची मुलगी वाया गेली, मुलगा वाया गेला, अमुक झालं. म्हणजे वाया जाणं हा शब्द आपल्यासाठी काही नवीन नाही. परंतु इथे उपस्थित लोकांना जर मी प्रश्न विचारला बघताना की तुमच्यापैकी वाया गेलेलं कोण कोण आहे, तुम्ही म्हणा अरे बापरे आम्ही वाया गेलेलं नाहीये. वाया गेलेली मंडळी तुळशीबागेत फिरते, कोपऱ्यावर फिरते, FC रोडला फिरते. आम्ही तर चांगलं कीर्तन ऐकायला आलोय, उपासक आहोत आम्ही, नामजप केला. परंतु खेदानं असं सांगावं वाटतं की तुम्ही आम्ही सगळे सरसकट वाया गेलेलो. तुम्ही म्हणाल असं काय, हे काय काय पुरावा? तुकाराम महाराज म्हणतात रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, याची मुळी जगी वाया गेला. ज्याच्या अंगात सत्व रजतम हे त्रिगुण आहे तो वाया गेला. आता त्रिगुण म्हणजे काय, तर या त्रिगुणांमुळे कर्मबंधनात आत्मा अडकतो आणि मग काय जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा. या त्रिगुणांमुळे आपल्याला सुख आणि दुःख होतं आणि वारंवार आपल्याला जन्म घ्यावा लागतो. वाया जाणं म्हणजे आपल्याला अपेक्षित वाया जाणं नाही. म्हणजे ज्या कामासाठी नियोजन होतं आपलं, किंवा समजा दूध वाया गेलं जेव्हा म्हणून तर अमुक एक पदार्थ करणार होतो, ते सांडलं, वाया गेलं, नासलं, त्याचा जो उपयोग व्हायला हवा होता तो न होता दुसरंच काहीतरी झालं, म्हणजे नरदेह प्राप्त झाला. तर त्यानंतर आपल्याला काय व्हायला पाहिजे, मुक्ती प्राप्त करून घेता आली पाहिजे, मोक्ष प्राप्त करून घेता आला पाहिजे, परमेश्वर प्राप्त करून घेता आला पाहिजे. हे न करता वारंवार जन्माला यावं लागतं. कबीर महाराज म्हणतात ना की 84 लक्ष योनीतून तुम्हाला हा जन्म प्राप्त झालाय, पण तुम्ही काय करताय, आला एक दिवस उद्याचा असं काहीतरी ढकलत आपले दिवस काढताय आणि परमार्थ कधी करायचा, परमार्थ म्हातारपणी. परंतु कबीर महाराज आपल्याला सावध करतात. ते म्हणतात लख 84 योनी फिर कर, जन्माला जर यायचं असेल तर भगवंताचा दास होऊन जन्माला यावं, नाही तरी काय थोडी श्वान सुपुरे बापुरे. पशु पक्ष्यांची काही कमतरता नाही. म्हणजे आपल्यापेक्षा जो या प्रपंचातच गुंतलेला राहतो, मायेतच गुंतलेला राहतो, यांच्यात पशूंमध्ये काही भेद नाही असं ते म्हणतात. अहो भगवंताचं दासत्व करा. तुकाराम महाराज सांगतात तर कबीर महाराज सांगतात मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, तू सच्चा साहेब मेरा. म्हणजेच काय, धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडले असं समजून घ्या आणि मग कार्य करा. आता राम कार्य किती मोठं असेल, रामाला काय आपल्याकडून अपेक्षित आहे त्याचा विचार करून तसं वागा असं सांगितलंय. म्हणजे भगवंताचे दास भक्ती करा. तर दास म्हटलं की आपल्या समोर येतात नोकर, चाकर, सेवक, गुलाम. पण या सगळ्यांमध्ये आणि दासामध्ये फरक आहे. बघा, नोकर किंवा चाकर त्याला कामाचा काहीतरी मोबदला देतो,
गुलाम तोवरच गुलाम आहे, तोवर तो बंड करून उठत नाही. आज जर त्यांनी विद्रोह केला, बंड केला, तर तो गुलाम राहत नाही. म्हणजेच काय, याला कुठेतरी शेवट आहे. पण दास जो आहे, हा दास भगवंताचं कार्य करतो, त्याचा मोबदला घेत नाही. आता भगवंत आपल्याला काही देतो, अनेक गोष्टी भगवंतांनी आपल्याला न मागता दिल्या आहे. मानव देह सुद्धा आहे ना त्यातच. ज्याला एक पाय नाही, एक डोळा नाही, एक हात नाही, त्याला विचारा त्या अवयवांचं काय महत्व आहे. ज्याला घर नाही त्याला विचारा घराचं काय महत्व आहे. परंतु भगवंत आपल्याला देतच राहते, मोबदला काही मागत नाही. आणि दासांनी सुद्धा ते देवाचं कार्य करायचं असतं. म्हणून आपल्याला समर्थ म्हणतात, दासत्वाची व्याख्या सांगतात. ते म्हणतात, सात्वे भजन हे दासे जाणावे, पडिले की तुके कार्य करावे, सदा सन्निधची रहावे, देवाद्वारी श्रीराम. काय म्हणतात, सातवे भजन म्हणजे नवविधा भक्तीपैकी 7व्या क्रमांकाची दास्य भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, नंतर पादसेवनम अर्चनम वंदनम, अशा 6 भक्ती झाल्यानंतर ही 7वी भक्ती. आता श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम या 3 भक्तींनी या आपण आपल्या करायच्या. या केल्यानंतर आपल्याला काही अचानक धनलाभ होणार नाही, करोडो रुपये मिळणार नाही. मिळणार काय आपल्याला, तर आत्मशुद्धी आपली साध्य होईल. नंतर जे आहे तो भगवंत आणि मी असे दोघांनी मिळून केलेले आहे. म्हणजे भगवंताची मूर्त आपल्या समोर आहे, रूप आपल्या समोर आहे, आणि भगवंत आणि मी असं द्वैत भाव असलेला आहे. 2 भक्ती, अर्चना भक्ती, पाद संवाहन भक्ती आहे, वंदन भक्ती आहे. पण आत्मशुद्धी साध्य केली, भगवंताचं सगुण रूप माहिती झालं आणि हळूहळू निर्गुणाकडे प्रवास सुरू झाला, तर ती भक्ती ही दास्य भक्ती आहे. मग सगळीकडे चराचरात भगवंत दिसू लागलं. पण काही ठिकाणी दुःख आहे, दारिद्र्य आहे, अन्याय आहे, अधर्म आहे. मग अशा ठिकाणी रिपेअरिंगचं जे काम आहे ते या भगवंताच्या दासाचं, ते काम त्यांना करायचं. अशी ही 7वी भक्ती. आणि म्हणून टप्प्याटप्प्याने या 6 भक्ती करत करतच माणूस उपासक होतो. उपासक झाल्यानंतर तो ही दास्य भक्ती करू शकतो. आता एक महाराज असतात आणि त्यांच्याकडे अनेक शिष्य असतात, अनुयायी असतात. काम चाललेलं असतं, भयंकर उन्हाळ्याचे ते दिवस. त्यात त्यांचा एक शिष्य सारखा त्या गुरुजींचे पाय चेपत असतो, सारखा. गुरुजी म्हणतात, अरे माझे पाय चेपू नको. तो म्हणतो, पाद संवाहन भक्ती करतोय मी तुमची, करू द्या मला. मुख्य म्हणजे काय असतं, गुरुजींना वारा, डोक्यावर पंखा, नंतर मिष्टान्न मिळत असतात, पक्व फळं मिळत असतात, सुका मेवा. गुरुजींच्या जवळ बसलं की वारा घालणाऱ्यांचा वारा आपल्याला आपोआप लागणार. गुरुच्या सानिध्यात राहण्याचे खूप फायदे आहेत. आणि हा आपला पायचे गुरुजी सांगतात, अरे जरा आपल्या धर्माचा प्रसार कर, संप्रदायाचा प्रसार कर. आजूबाजूला जाऊन बाहेर ऊन असतं, कोण जाणार. अहो ऊन असलं की आपण साधं मतदान करायला गेलो नाही, ऐकलं. मग मतदान करताना आपल्याला ऊन लागते, तर या शिष्याने तरी का जावं बरं. देह फार पुरवाळत बसतो आपण, पण आपल्या लहान लहान ज्या चुका आहेत ना त्या अशा भोवतात आपल्याला. धर्म नष्ट व्हायची वेळ येईल आपण जर मतदान केलं नाही तर. जिथे 100% मतदान झालेलं आहे तिथल्या धर्माप्रमाणे निकाल लागलेले आहे. आणि आपण म्हणतो अयोध्येत कसं काय आपण हारलो, अयोध्येतले हिंदू तिथे मतदानाला गेले. ऊन लागतंय त्यांना. त्या इस्रायल मध्ये बुरखे घालून काळ्या त्या बायका रस्त्यावर उतरल्या, त्यांना ऊन लागत नाही. काळ्या रंगाने बुरख्याने त्यांना गरमी होत नाही. विचार करा, स्त्रियांनी विचार करायला पाहिजे की आपण साड्या, आपल्याकडे ड्रेस आहे, काय नाही हो आपल्याकडे. मुभा स्त्री स्वातंत्र्य मनुस्मृतीला नावं ठेवत ठेवत घेतलेली, पण आपल्याला गरमी होते, ऊन लागते म्हणून आपण मतदान केलं नाही. आणि त्याचे आता परिणाम आपल्याला भोगावे लागतील. मंडळी असो, तो वेगळा विषय. किती वेळा सांगितलं तरी कळणार नाही. अतिशय हुशार असल्यामुळे असं होऊ शकतं. असो, शिष्य म्हणतो मी काही बाहेर जाणार नाही. आणि गुरुजी म्हणतात ठीक आहे. तेवढ्यात शेजारच्या गावाहून एक माणूस येतो, काहीतरी निरोप सांगतो गुरुजींना. आणि गुरुजी आपल्या हाताने सांगतात जा नाही आमच्याकडे. याला उत्सुकता, काय सांगितलं, हा कोण आहे, पालखीत बसून आलेला. मग म्हणाला गुरुजी सांगा कोण होता तो. म्हणाले तुझ्या कामाचं नाही,
तू पाहत संमोहन भक्ती करतो त्या अखत्यारीत हे येत नाही सांगाच. मग त्या गुरुजी सांगायला लागतात की बाजूच्या गावी महाज्ञान कथा यज्ञ आहे म्हणाले. पंच पक्वान नाही रोज येण्या जाण्यासाठी बघी वातानुकूलित व्यवस्था आहे. भरपूर धन धान्य पोशाख वगैरे सगळं मिळणार आहे. मग तुम्ही काय म्हटलं? ते मी म्हणालो म्हणे की आता माझे जे दास होते ते उपलब्ध नाहीये. हा जो आहे हा आता माझी पादसंवाहन भक्ती करतो. तो म्हणाला गुरुजी असं नका, मी तुमचा दास होतो, मला पाठवा. नाही अरे तुझी भक्ती वेगळी, दास्य भक्ती वेगळी. तो म्हणाला महाराष्ट्र शासन सुद्धा डक्कल पास करते की नाही 7वी पर्यंत 8वी पर्यंत. मग तुम्ही मला 4थ्या भक्तीपासून 7व्या भक्तीपर्यंत नेलं तर काय वाईट? गुरुजी म्हणतात नाही ते इतकं सोपं नाही. आणि खरंच ते इतकं सोपं नाही हो. पडिले तितके कार्य करावे असं सांगितलंय. आवडेल तितके कार्य करावे, झेपेल तितके कार्य करावे, सोसेल तेवढे कार्य करावे असं म्हटलंय का? नाही. पडिले तितके कार्य करावे, सदा संधीतची राहावे देवाद्वारी. आणि घरात असताना उपासना, घराच्या बाहेर असताना राष्ट्रकार्य, देशकार्य, समाजकार्य, धर्मकार्य. पण घरात उपासना नाही आणि बाहेर आपण दिवे लावतो ते कार्य कधीही यशस्वी होऊ शकणार नाही. उपासनेला सुद्धा तेवढाच महत्व आहे. म्हणून दास्य स्वीकारायचं असेल तरी उपासक असणं आवश्यक आहे. पडिले तितके कार्य करावे. आता हे कार्य कोणाचं करायचंय? तर कार्य हे भगवंताचं करायचं. म्हणजे जो भगवंताचं कार्य करतो तो भगवंताचा दास. कुठलं कार्य आहे भगवंताचं? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति 3 कार्य. परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय. हे 3 कार्य करायचे. आपण म्हणतो हो आम्ही भगवंताचे दास आहोत आणि आम्ही हे कार्य करतो असं एखाद्याला वाटेल कदाचित. पण खरंच करतो का हो आपण? परित्राणाय साधूनां म्हणजे साधूंचं, संन्यासांचं आपण संरक्षण करू शकतो. आपल्या डोळ्यात देखत पालघर मध्ये आपले 3 संत चिरून मारून टाकलं. काय केलं? प्रत्येकाला भीती वाटली आम्हाला कोविड आंदोलन केलं तर. आणि आजपर्यंत त्या साधूंना न्याय मिळाला नाही. त्यामुळे दास आपण नाही. परित्राणाय साधूना हा विचार करू नका. विनाशायच दुष्कृतां, दुष्ट अधर्मी लोकांचा नाश करायला पाहिजे. हो त्यांना कापूनच काढून टाकलं पाहिजे. आता बिलकुल माफीच नको. पण विचार करा जर अधर्मी शत्रू आपल्या घरावर चालून आला, गाई म्हशी बकरे कापण्याची शस्त्र त्यांच्या घरात असतात. आपल्या घरात काय आहे? सफरचंद कापायची सुरी, विळी, छोटा चाकू, मोठा चाकू, कोथट झालेली शस्त्र जी आपण दसऱ्याला पुजतो त्याला धार आहे. कधी विचार केला? अचानक सांगितलं होतं ना 3 मिनिटात मी संपवून टाकेल. 3 मिनिटात ते संपवायची भाषा करतात. 3 मिनिटात आपल्याला उठायला लागतं. शस्त्र कुठे ठेवली एकमेकांवर ओरडणार. म्हणजेच काय? विनाशायच दुष्कृतां. हे दासाचं कार्य काही आपण करू शकत नाही. आणि धर्म संस्थापन तर विचारच करू नका. धर्मो रक्षिती रक्षिताः म्हटले. धर्माचं रक्षण आपण केलं तर धर्म आपलं रक्षण करेल. इथे धर्म म्हणजे काय आणि धर्माप्रमाणे राहणं म्हणजे किती ऑर्थोडॉक्स. बघता बघता कपाळावरचं कुंकू गायब. बघता बघता मंगळसूत्रही त्याच्या बरोबर गायब झालं. हो इथं सुवासिनीच्या बाबतीत आहे की जी लहान मुलांना पुढच्या पिढीला घडवणार आहे. विचार करायला पाहिजे. आपल्या धर्माप्रमाणे आचरण आपण राहत सुद्धा नाही तसं. तर आचरण तर वेगळंच आहे. म्हणजे आपण दास होऊ शकत नाही. व्हायचं असेल तर काय करायचं हे तुम्हाला सुचवायचं. म्हणजेच काळा मनाप्रमाणे खरोखर असे दास होऊन गेले. हो या गप्पा नाही. बघा ना, महारतो मारुती रामदासी, कली माझी जे चांगले रामदासी, जना उद्धराया पुन्हा प्राप्त होसी, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. राम उपासक आणि रामदास रामभक्त. मारुती रायांनी रामाचं दासत्व केलं. जर मारुती रायांना त्या रामायणातून जर आपण वेगळं केलं
तर कसं राहील रामायण? कधी विचार करून बघा. पूर्ण होईल का ते कार्य? नाही. पुन्हा अधर्म माजला तेव्हा समर्थांनी अवतार कार्य केलं, दासाचं कार्य केलं. आणि जेव्हा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना असं जाणवलं की समाज हा भगवंतापासून भरकटत चालला आहे, तेव्हा नामाची नाळ त्यांनी आपली भगवंताशी जोडून दिली. त्या नाम साधनेत ठेवलं. नाम म्हणजे काय? त्या भगवंताशी जोडलेली आपली नाळ आहे. तिथूनच जशी माता आपल्याला पोषण करते तसा भगवंत पोषण करतो. आणि हे कार्य आपल्याला ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी करून दिलेले आजही करतात आणि कायम करतात. असे रामाचे दास वेगवेगळ्या काळात जसे होऊन गेले, तसेच एकच दास वेगवेगळ्या भूमिका करू शकतो. मारुती रायाचं बघा ना, मारुती रायाचे 4-5 प्रकार आहेत. त्यापैकी बघा, दास मारुती. दास मारुती पंचायतना कसा बसलेला आहे. एक गुडघा टेकूला आणि एक नाही का. आता रामरायाने काहीतरी सांगावं की हे काम कर बरं हनुमंता, की लगेच तो उठेल आणि ते काम करेल. कुणीही यावे आणि टिकली मारून जावे, यासाठी तो असा दीन लाचार बसलेला नाही. जसा आपला बॉस आपल्याला नेहमी वाईट सांगत असतो तरी आपण जी 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 करत असतो. आपण अन्याय सहन करतो की नाही. ते दास्यत्व नाही हो, ती गुलामी आहे, लाचारी आहे. पण हा दास हात जोडून नम्रतेने आहे, निष्ठा रामरायाशी. लंकेत फिरून आले, पण असं नाहीये की मग तिकडे गेल्यानंतर रावणाचा पक्ष जरा बरा वाटतो यावर्षी निवडून येण्यासारखा, मग तिथेच राहावं, फळं फुलं चांगले नाही. नाही, हे दासाचं कार्य आहे. निष्ठा एका ठिकाणी आहे, भगवंत श्रीरामरायांशी त्यांची निष्ठा आहे. दुसरे आहे प्रताप मारुती. हातात त्यांनी द्रोणागिरी पर्वत उचललेला आहे, म्हणजे पडिले तितुके कार्य करावे. म्हणजेच काय, डोंगरा एवढं कार्य एकट्याने करायचं, कुणाची वाट बघायची नाही. अरे सतरंजी तू येशील तर मी एकटा कसा उचलू, मला झेपणारच नाही आणि हे काम माझं नाहीये. सुरुवातीला माझं सतरंजी घालण्याचं काम होतं, त्याचा आपला प्रकार आहे. असा नाही, प्रताप मारुती म्हणजे कामाचा डोंगरही उचलतो. आणि पंचमुखी मारुती दक्ष आहे, 5 दिशांना लक्ष आहे. कुठून आक्रमण होईल, कुठून शत्रू येईल, मी कसं संरक्षण करायचं, अलर्ट राहणं म्हणतो ना आपण मराठीत आजच्या तसं. आणि नंतर आहे वीर मारुती, ज्यांच्या हात असे कधीतरी चापट मारतायत की काय असं, अशी मुद्रा किंवा गदा. लहान सहान भक्त चुकला असेल तर एक चापट ठीक आहे, परंतु दुर्जन आला तर त्याला तिथेच संपवायचा. धटासी असावे धट उद्धटासी उद्धट कटनटासी कटनटा अदत्य करी, हे त्यांचं आहे कार्य. आणि म्हणून दासांना समर्थ म्हणतात, अरे जागेवा अग्न गृहासी लागला तरी सावकाश निजला, तो कैसा म्हणावा मला आत्महत्यारा. शेजारच्या घरातली मुलगी लव जिहाद मध्ये गेली, आपल्याला काय, अहो पण शेजारपर्यंत आता आग लागलेली आहे आणि ती आग आता आपल्या घरापर्यंत येणार आहे. आता तरी जागे व्हा. समर्थांची वचनं बघा, आजच्या काळाला सुद्धा किती लागू पडतात. असेच असतात संत. आणि तुकाराम महाराज अतिशय वात्सल्यमूर्ती, आपण म्हणतो ना सहनशीलता, पण ते सुद्धा आपल्याला सांगतात, आम्ही
आणि दाहकता आली की चटके लागणारच आहे. म्हणजे देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, इतका भाव आपला दृढ असावा. अहो आपल्याला गुरु सांगतात भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. पण केव्हा? पाऊल तुलाच उचलायचंय, कार्य तुलाच करायचंय. उद्याचे हिवाण धरले तरी हे सतीचं कार्य जर करायचं असेल आणि म्हणायचं की नाही चटके आम्हाला नको, असं चालणार नाही. आणि ही जी अनन्यता, ही शरणागत अवस्था आहे. अशी जर असेल तर कदापि ही रामदासा उपेक्षिना राम उपासना अशी आहे, असं समर्थ म्हणतात. भगवंत आपल्या दासाची उपेक्षा कधीच करत नाही. बघा ना, शबरी माता लहान होती, रामाचा अवतार व्हायचा होता, तेव्हा गुरूंनी सांगितलं की रामाचं नाव घे, असे असे रामाचं तुला दर्शन होणार आहे. तिने गुरूंना असं नाही विचारलं कोण राम, कुठल्या वेळात जन्म, नक्की होणार आहे का, त्यांचं आताच सध्याचं लोकेशन काय आहे आणि यज्ञ झाला का नाही. राम कोण माहिती नाही, कधी जन्म होणार काही माहिती नाही. पण श्रीराम जय राम जय जय रामचा 80-84 वर्षापर्यंत ती जप करत राहिली. एक वेळ अशी आली की गुरु निघून गेल्यानंतर तिची जी छोटीशी खटोली असते, खाट तुटत आलेली, ती एका झाडाखाली टाकल्या गेली आणि तिथे ती झोपली. झाडांच्या पक्ष्यांनी यावं आणि तिच्या अंगाचे लसके तोडावे आणि तिने त्या पक्ष्यांना विनंती करावी की तुम्ही माझ्या अंगाचे लसके तोडा, फक्त माझे डोळे शाबूत ठेवा, कारण श्रीराम राय येणार आहे. आणि श्रीराम राय जेव्हा आले त्यांनी बघितलं आणि नंतर तिला आपल्या आत्मस्वरूपात विलीन करून घेतलंच. पण कदापि रामदासा उपेक्षिना, रामरायांनी वचन दिलं पुढच्या जन्मी तू माझी बहीण होशील. आणि खरोखर शबरी माता सुभद्रा म्हणून जन्माला आली. अशी आहे भगवंताची भक्ती, ऐसी आहे सार राघवाची भक्ती, असं म्हटलेलं आहे. एकदा सीतामाई आणि श्रीरामराय वार्तालाप करत होते आणि सीतामाईंनी विचारलं, स्वामी आपलं जे युद्ध झालं त्या युद्धात रावणाकडून ती राक्षस सेना लढत होती, काही मनुष्य देखील होते, मारले गेले बिचारे. आता त्यांचा काय दोष? रावणाने सांगितलं आणि आदेश त्यांनी पालन केलं. ते कुठे आहे आता? नरकात गेली का बिचारे ती सगळी माणसं, ते राक्षस? श्रीरामराय म्हणाले नाही, त्यांना ऊर्ध्वगती प्राप्त झाली. ऊर्ध्वगती प्राप्त झाली असं कसं? श्रीरामरायांनी उत्तर दिलं, अगं लढताना मरताना त्यांच्यासमोर मी होतो. माझ्याकडे बघत बघत त्यांनी आपला प्राण सोडला आणि सीतामाई डोक्यावर हात मारला आणि म्हणाले म्हणजे तुमच्याकडून लढणारी बिचारी वानरसेना लॉस मध्ये गेली. काय फायदा आहे? त्यांच्या समोर कोण? रावण. ते म्हणाले नाही, त्यांना देखील ऊर्ध्वगती प्राप्त झाली. तिने एकदा रामरायांकडे बघितलं, नंतर त्यांच्या सिंहासनाकडे बघितलं आणि म्हटलं शब्द फिरवणं, सिंहासनाचा दोष तुम्हाला लागलाय. दोघांनाही कसं काय? तिथे बसलं की काही खरं नाही म्हणाले, हे आसनच असं असतं. मात्र एकाकडून घेणार आणि 10 कोटी वक्त कोणाला देणार, असं माहित आहे म्हणाले, असं होणार आहे. पण खरंच झालं बघा, नाही का? तुम्ही शब्द फिरवताय, तुमच्यात आता नेता शिरलाय म्हणाले, राजनीती शिरली आहे. भगवंत म्हणाले तसं नाही. मग चांगलं काय नक्की काय झालं ते कारण सांगा म्हणाले. अध्यक्ष महोदय आम्हाला कारण सांगा. आणि सीतामाईंना त्यांनी सांगितलं वानर सेना ऊर्ध्वगतीला प्राप्त झाली कारण माझं काज करता करता ती गेली. मी सांगितलेलं कार्य ती करत होती, शेवटपर्यंत तिने माझं काज केलं. सदा देव काजी जिजे देह ज्याचा. काज म्हटलेलं आहे, काम नाही. काम म्हणजे काय हो? केलं काय नाही केलं काय, आज करू उद्या करू करणार नाही. पण काज म्हणजे हे सत्कार्य अविरतपणे चालणार आहे. इतकं की पिढ्यानपिढ्या ते कार्य होत राहतं, उपासना होत राहतात, ते कार्य होत राहतं, अनेक अनुयायी निर्माण होतात, त्याला काज म्हणतात. ते काज सदा देव काळजी आणि ते देवाचं काळजी. जे सूत्र श्लोकात सांगितलं सदा देव काळजी, या काळजीशी त्याचा काही संबंध नाही, हा काज आहे. सदा देव काळजी जिजे देह ज्याचा. झिजवायचा आहे देह, जिवंतपणे झिजवायचा आहे, मेल्यानंतर देहदान नाही. जिवंतपणे झिजवाय, आम्हाला आवश्यकता आहे त्या
देहाची पण मी इतरांसाठी तो झिजवायचा आहे. सदा देव काळजी झिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा. राम कार्य करा, राम नाम घ्या आणि रामाचं कार्य करता करताच रामाचं जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व आपल्यात यायला हवं. म्हणजे काय, मर्यादा पुरुषोत्तम राम, सहनशीलता, एकवचनी, एकवचनीता आपण आहेच, पण सोबत धनुष्य देखील आहे. ते धनुष्य कशाला आहे? धर्माचं संरक्षण करायला आहे, निष्पाप लोकांना वाचवायला आहे. हे रामकार्य आहे. सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. आपल्याच धर्मात स्वरूपी राहणे हा स्वधर्म सांगतो. माझं स्वरूप काय आहे? आत्मा हे माझं स्वरूप आहे, पण धर्माचं संरक्षण मला शेवटपर्यंत करायचं आहे. देवाला एवढ्या गोष्टीसाठी बोलवायला परवडणार नाही. मी आहे तेवढे दिवस देवाने अवतार घ्यायला नको, कारण त्याचं कार्य मी करतो. हे असं कार्य आहे. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, उत्तम पद्धतीने कार्य केलं तरच तो जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जगी म्हटलंय, जनी नाही. जनमानसांमध्ये धन्यता प्राप्त करून घ्यायला काही फारसं लागत नाही. थोडस रूप असलं की झाला हिरो, थोडीशी बुद्धी असली की बापरे विचारूच नका, PhD, विद्या वाचस्पती. मग काय रूप आहे, पैसा आहे, सत्ता आहे, सगळ्या गोष्टी आहेत, मग धन्य आहे तो. पण जनी आहे, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जगाने त्याचं नावलौकिक करायला हवा, म्हणजे गौरवोद्गार करायला हवे, कौतुक करायला हवं, असा तो नरेंद्र. स्वतःच्या देशात कोणी त्याला स्वीकारलं नसेल, पण जगाने मात्र त्याची स्तुती केली आहे. जगी धन्य तो दास, देशाचं दासत्व. तुम्हाला कदाचित मी म्हणते तो वेगळा अर्थ वाटत असेल, पण मी नरेंद्र म्हणजे विवेकानंद म्हणते. उगाच तुम्हाला असं वाटेल की मला अमुक एका पक्षाने पाठवलं, आणि जर तुम्हाला समजायचं असेल तरी या नरेंद्राला सुद्धा ही गोष्ट लागू पडते. इकडे शिवेंची लाखोली आहे, देश विकला नाही का, पण देशाबाहेर कौतुक आहे. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, असा दास असावा. आणि आपल्याला समर्थ म्हणतात त्यासाठी काय, ऐसी आहे साऱ्या राघवाची भक्ती, अशी भक्ती करा की कुठल्याही गोष्टीने विभक्तीची भक्ती जेथे नाही. विभक्त करणारी भक्ती कुठली? एखादं आंदोलन जनमानसातून उभं राहतं आणि आपल्यातलाच एखादा नेता बाहेर येतो. एखाद्या वेळा सुशिक्षित असतो, एखाद्या वेळा अडाणी असतो, परंतु एखादा ज्वलंत प्रश्न घेऊन येतो, उपोषणाला बसतो. आणि आपल्यासारख्या भाबड्या लोकांना काय वाटतं, अरे माझ्या समाजाचा आहे, माझ्या जातीचा आहे, किंवा माझा प्रश्न घेऊन हा माणूस उभा आहे, 13 दिवस उपोषण आहे, 10 दिवस उपोषण आहे, मग पाठिंबा देतात. काम धाम सोडून तिथे आपण आंदोलनात जातो. ठिकठिकाणी गावोगावी प्लेस लागतात आणि मग काय, जेवणावेळी पंक्ती एक राजकीय पक्ष येतात आणि राजकीय पक्ष अतिशय धूर्त काय करतात, हळूच आपल्या पक्षाचं तिकीट देतात. आणि याला काय वाटतं, याला असं वाटतं एवढा जनसमुदाय माझ्या पाठीशी, एवढे राजकीय नेते माझ्या पाठीशी, पैसा आहे, सगळं आहे, म्हणजे मी जर नेता झालो तर हे जे काम मी आता करणार आहे ते मला पद प्राप्त झाल्यानंतर मी चांगल्या पद्धतीने करेन. पण तसं होत नाही. त्याचा केजरीवाल होतो, दुसरं काहीही होत नाही. आणि नंतर त्याला असे किती आहेत बघा, प्रलोभन दाखवले की तू हो मुख्यमंत्री, काहीही करता आलं नाही, घरात बसून गरम पाणी प्यायची वेळ आहे, असं झालंय. म्हणजेच काय, सत्ता, पैसा, प्रसिद्धी या गोष्टी दासाच्या कामात यायला नको. मग तो देशाचा सेवक का असे ना, देशाचा दास का असे ना, त्यांनी काय करावं, आपल्या कार्यावर जो आपल्या सगळं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे. आणि ही प्रलोभन आहे जी विभक्त करतात भक्ताला, देशभक्ताला सुद्धा. विभक्त तो भक्तच नाही, तर विभक्तीची भक्ती जेथे नाही, ऐसी आहे सार राघवाची भक्ती, असं समर्थ म्हणतात. आणि आपल्याला सांगतात राम उपासक दास म्हणे, रामाची उपासना करणारे दास तुम्हाला म्हणतात. काय म्हणतात, रामदास आणि ते वायाची जाईल, रामदास आणि ते वायाची जाईल,
चला मंडळी, कुठे काय पंढरीला जायचे. 28ला तुकोबारायचे प्रस्थान, 29ला माऊंचे प्रस्थान आहे. आज 15 दिवसांनी निघायचे सासवडला. तर जाऊया, हा रस्ता काय म्हणतोय पाहूया. झाडा झुडपानो सांग पाखरानो, झाडा झुडपानो सांग पाखरानो, हीच वाट जाते कारे पंढरीला, हीच वाट जाते कारे पंढरीला, हीच वाट जाते कारे पंढरीला. झाडा झुडपानो सांग पाखरानो, झाडा झुडपानो सांग पाखरानो, हीच वाट जाते कारे पंढरीला, हीच वाट जाते कारे पंढरीला. जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला. विठू माऊलीला जाते भेटायला, विठू माऊलीला जाते भेटायला. जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला. इथूनच जाते माझ्या माऊलीची पालखी, इथूनच जाते कारे माऊलीची पालखी, इथूनच जाते तुकोबाची पालखी, इथूनच जाते कारे तुकोबाची पालखी. ताड मृदुंगाचा होतो गजर, ताड मृदुंगाचा होतो गजर, अभिर मुक्याती झाली उसळण, अभिर मुक्याती झाली उसळण. जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला. विठू माऊलीला जाते भेटायला, विठू माऊलीला जाते भेटायला. जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला. आषाढीला माझा विठूचा सोहळा, आषाढीला माझा विठूचा सोहळा, भक्तजन येतील लाटावरी लाटा, भक्तजन येतील लाटावरी लाटा. हरपरी मुगा हरपरी कान, हरपरी मुगा हरपरी कान, मनला चावले कधी पाहिलं रूप, मनला चावले कधी पाहिलं रूप. जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. पंढरीच्या शिववर, पंढरीच्या शिववर कळस दिसलाय आपोआप, कळस दिसलाय आपोआप, त्यामध्ये माझा मायबाप, कळस दिसलाय आपोआप, त्यामध्ये माझा मायबाप. पंढरीच्या शिववरी, पंढरीच्या शिववरी कळस दिसतोय पिवळा, कळस दिसतोय पिवळा, त्यामध्ये माझा सावळा, कळस दिसतोय पिवळा, त्यामध्ये माझा सावळा. पंढरीच्या शिववरी कळस दिसतोय पिवळा. जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला. विठू माऊलीला जाते भेटायला, विठू माऊलीला जाते भेटायला. जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला.
चैतन्य महाराज की जय. धन्यवाद. जानकी रहते हैं मेरे सीने में हीरा. जानकी रहते मेरे सीने में. देख लो मेरे दिल के नगीने में. देख लो मेरे दिल के नगीने में. जानकी रहते मेरे सीने में. राम राम जय राजा राम. राम राम जय सीता राम. राम राम जय राजा राम. राम राम जय सीता राम. राम राम जय राजा राम. राम राम जय सीता राम. राम राम जय राजा राम. राम राम जय सीता राम. राम राम जय राजा राम. राम राम जय सीता राम. राम राम जय सीता राम. राम राम जय सीता. सीताकांत स्मरण जय जय राम. जग निद्रित होते तेव्हा वेदांत घोष करणारे. जग निद्रित होते तेव्हा वेदांत घोष करणारे. जग अज्ञानावस्थेत तेव्हा शास्त्र रचणारे. जग उघडे होते तेव्हा जग उघडे होते तेव्हा उन्नतीला ते विजणारे. ज्ञानवंत आणि गुणवंत धनविद्येने श्रीमंत होते चैतन्य. रोमांच ऐकी आठवता एक काळ ऐसा होता. रोमांच ऐकी आठवता एक काळ ऐसा होता. रोमांच ऐकी आठवता एक काळ ऐसा होता. एक काळ ऐसा होता. एक काळ ऐसा होता. हो, या जगात जेव्हा माणूस माणूस म्हणून जगत नव्हता, लज्जा रक्षणार्थ वस्त्र घालावे हे सुद्धा त्याला माहिती नव्हतं. माणूस माणसाला मारून खात होता इतरत्र. तेव्हा या भारतभूमीवर वेद वेदांत लिहिले. अशी ही भारतभूमी या संपूर्ण जगाचं देवघर आहे. जेव्हा अक्षरलिपी सुद्धा अस्तित्वात नव्हती तेव्हा संस्कृत भाषा, तेव्हा गजाननाने महाभारत लिहावं. सगळीकडे अंधकार होता. आणि म्हणूनच ती काय, ही भारतभूमी इतकी पवित्र आहे की जगात सगळीकडे देवाचा मुलगा जन्म घेतो, प्रेषित जन्म घेतात, पैगंबर जन्म घेतात. पण भगवंताला जेव्हा अवतार घ्यायचा असतो तेव्हा भगवंत अवतार या भारतभूमीतच घेत आला आहे आणि यापुढे घेईल. अशी ही भारतभूमी आणि या पवित्र अशा धरतीच्या सप्तपुऱ्या माहिती आहे आपल्याला कुठल्या? अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती, शैव, सप्तैता, मोक्षदायिका. अयोध्या फक्त नावाचा उच्चार जरी आपण केला
तरी मोक्ष प्राप्ती आहे. इतकं पुण्यवान ते शहर, इतकी पुण्यवान ती नगरी. हो, ही नगरी प्रत्यक्ष सूर्यनारायणानं स्थापन केली. दिवसमान म्हणून त्याचा वंश. आणि त्याच इक्ष्वाकू कुळामध्ये राजा वैभव नावाचा एक राजा होऊन गेला. त्यांनी 4 किलोमीटर लांब 2 किलोमीटर रुंद अशी ही नगरी स्थापन केली. भले मोठे चौकोटी वाडे, महाल, ठिकठिकाणी बाजारपेठा. कशाच्या? शस्त्रास्त्राच्या. आजची जी अमेरिका आहे ना, सुसज्ज शस्त्र आहे म्हणून तिनं काही केलं तरी तिच्या वाटेला कोणी जात नाही. तशी ही अयोध्या, अयोध्येय आयुधाची विक्री होत होती चौका चौकात. आणि जगभरातून लोक यायचे आणि शस्त्र विकत घ्यायचे. अशी ही अयोध्या की जिथं जसं शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान होतं तसं अष्ट अमात्य होतं. अमात्य असे की ज्ञानी होते पण विनम्र होते. हा विरोधाभास आजकाल बघायला मिळत नाही. पण ज्ञानी असूनही विनम्र, प्रजा देवभोळी, सात्विक आणि भक्त असलेली, सगळीकडे आनंदी आनंद, अशा अनेक पिढ्यांनी या अयोध्येवर राज्य केले. युद्धाने ही कोणालाही जिंकले गेली नाही अशी ही अयोध्या. आणि याच अयोध्येमध्ये भगवान श्रीरामरायांचा जन्म झाला दशरथाच्या पोटी. वाल्मिकी ऋषींनी लिहून ठेवलंय, प्रति इंद्रलोक म्हणजे अयोध्या. इतकी वैभवानं ही नटलेली नगरी आणि राज्यप्रिया अयोध्या कौशल देशी यथार्थ नामाची, असं तिचं लोकेशन सांगितलेलं आहे आपल्या ग्रंथात. कौशल देशाची ती राजधानी, राज्यप्रिया, सगळ्यांना हवी हवीशी वाटणारी आणि अतिशय उत्तम असे राज्य करते देणारी अशा दशरथाच्या कुळामध्ये, दशरथाच्या पोटी श्रीरामरायांनी जन्म घेतला. आता श्रीरामराय म्हणजे कोण हे सगळ्यांना माहिती आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम, त्यागाची परिसीमा राम, नाही का? एक वचनी, एक पत्नी, एक वाणी राम. अहो, एक बाण मारला की एका वेळी 14,000 दैत्य मारायचे. एवढं शौर्य. पण इतकं शौर्य जरी गाजवलं ना तरी रघुकुलवी सदा चली आई की प्राण जाए परवचन न जाए. पित्याने सांगितलं आणि वनवास स्वीकारला. वनवास स्वीकारला आणि त्या वनवासात असंख्य दैत्य मारले, प्रजेला त्रास देणारे. हात हलवत निघून गेले नाही. पर्यटन काय म्हणतात त्याला, ॲग्रोवन, गिरीवन तसं नाही बरं. निघताना काही घेऊ की न घेऊ, हातात धनुष्य होता. धर्माचं कार्य करत राहिले. म्हणजे दैत्यांना मारणं, अधर्माचा नाश करण्याचं कार्य त्यांनी वनवासातही केलं. जरी ते मर्यादा पुरुषोत्तम राम आहे तर ते मानवी देहाच्या मर्यादेत राहिलेला तो पुरुषोत्तम आहे, म्हणून मर्यादा पुरुषोत्तम आहे. परंतु अमर्याद असं काम केलंय. हो, धर्माचं संरक्षण केलं, बारीचा वध केला आणि त्यानंतर राज्य बळकावलं का? नाही. त्याच्या मुलाला दिलं. रावणाला मारल्यानंतर साम्राज्य विस्तार इतर धर्मियांनी केला तसं केलं नाही. रावणाला मारल्यानंतर सुद्धा श्रीरामरायांनी त्या विभीषणाला त्या सिंहासनावर बसवलं. आणि आपल्यातलेच काही महाभाग म्हणतात की राम असे करत होते म्हणून आम्ही देखील असेच करतो. अरे, तुम्ही फेविकॉल लावल्यासारखे खुर्चीला चिपकून बसलेले आहात. त्या खुर्चीसाठी धर्म सोडला, जात सोडली, निष्ठा सोडली, सगळं काही सोडलं. तुमच्या मती फिरून फिरून बाळा झाल्या तरी तुमचं डोकं ठिकाणावर येत नाही आणि तुम्ही स्वतःला रामरायाची उपमा देता की रामाने असं केलं म्हणून आम्ही तसं केलं. कधी रामायण उचलून बघितलंय, उघडून बघितलंय, धूळ झटकून बघितलीये? नव्हे. त्यांचा DNA तपासून घेण्याची वेळ आली. असं म्हणतात चेंगीज खान नावाचा एक राजा होता. तो त्याचे जर 200 लोकांपैकी 80 लोकांचे DNA चेंगीज खानचे असं म्हणतात. तो अशांचे नक्कीच DNA ते असले पाहिजे. काही लोकांना रामायण काल्पनिक पात्र देखील वाटतं. काल्पनिक काव्य, काल्पनिक पात्र असो. या श्रीरामरायांनी जेव्हा रावणाला मारलं आणि पुन्हा अयोध्येकडे आले, अहो त्या लोकांनी, त्या प्रजेने त्यांचं मोठं थाटामाटात स्वागत केलं. रामरायांनी म्हणे,
12,000 वर्ष राज्य केलं. आता कुणी बुद्धिवादी, ज्यांना बुद्धी आहे की नाही हाच मुळात वाद आहे, ते म्हणतील असं कसं शक्य आहे? 12,000 वर्ष, 11,000 वर्ष. अहो, डार्विनची थेअरी आम्ही वाचली आहे लहानपणापासून. 100-125 वर्ष बस एवढं आयुष्य असू शकतं. असं शक्यच नाही. पण मंडळी, अशांना सांगायचं आहे, अहो, धर्माप्रमाणे जो वागतो ना, धर्माप्रमाणे जो वागतो राहतो, त्याचं 1 वर्ष, आपलं 1 वर्ष म्हणजे त्याचा 1 दिवस आहे. आणि तसं जर कॅल्क्युलेशन केलं तर 30 वर्ष 6 महिने इतकं लॉजिकल उत्तर देऊन भगवंतानं राज्य केलं आणि राम राज्य स्थापन केलं की आजही त्यांचं उदाहरण दिलं जातं. अहो, या भारतात त्या रामायणाची, रामराज्याची कदर नसली म्हणून काय झालं? अनेक देशांमध्ये देशाचं संविधान म्हणून रामायणाचा अभ्यास केलेला आहे. रामाचे फोटो लावले गेलेले आहेत त्यांच्या त्या मंत्रालयात. या देशात जिथे पिकते तिथे विकत नाही असं म्हणतो ना आपण. आणि जास्त बुद्धिवादी झालेले, बुद्धी आहे की नाही वाद असलेले, त्यामुळे. आणि या रामरायाने असं राज्य केलं. आपल्या हयातीत असताना आपल्या भावांना राज्य वाटून दिलं आणि तसंच आपल्या 2 मुलांमध्ये राज्य वाटलं आणि ब्रह्मतत्वात विलीन व्हायचं असं ठरवलं आणि झाले. त्या शरयूमध्ये स्वतःला जलसमाधी दिली. अहो, प्रजेवर इतकं प्रेम होतं तर प्रजाजनांचंही खूप प्रेम होतं. प्रजेनी त्या आपल्या राजाच्या मागे मागे जावं आणि स्वतः प्रजेनी सुद्धा जलसमाधी घेतली. म्हणतात, बघता बघता अयोध्या ओस पडली. प्रजाच नाही हो, काय करणार? अगदी लहान लहान बाळ, स्त्रिया, कुणाचं राज्य काय? विरान ओसाड अशी अयोध्या. रामरायानं आपलं राज्य वाटून दिलं होतं. म्हणजे आजच्या अयोध्येपासून तो उत्तरेकडे पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण पर्यंत जे राज्य ते लवाला दिलं. लवाने तिथे राजधानी केली, ज्याला आपण आज लाहोर म्हणतो. ते लाहोर गाव जे आहे ते लवपुरी आहे आणि त्या लवपुरीत आजही लवाची समाधी बांधलेली आहे. तुम्ही गुगलवर सर्च करून बघा, आजही पाकिस्तानात त्या लवाची समाधी आहे. आणि कुश हा तसा मोठा म्हणून त्याला अयोध्येचं सिंहासन दिलं. ऋषीमुनींनी सांगितलं आणि कुशाने विचार केला, आता राज्य कोणावर करायचं? सगळं ओस पडलं. तेव्हा ऋषींनी सांगितलं, नाही, आपल्या रामाचा आदर्श पुढे न्यायचा आहे. आणि खरंच कुशाने काय करावं? कुश येई धावणी, कुश येई धावणी, करी नगराची पुन्हा बांधणी, भव्य राज्य उभारणी, राजधानी करी अयोध्येसी. अयोध्याच माझी राजधानी राहील म्हणाली. आणि कुशानंतर 44 पिढ्या रामाच्या तिथे झाल्या आहे की ज्यांनी राज्य भूषवलं. बरं, रामाचे वंशज आजही आहे, कुशवा ज्यांना म्हणतो. आणि असं म्हणतात शिवाजी महाराज सुद्धा त्याच वंशातून आलेले आहेत. महाराणा प्रताप आणि महाराणा प्रतापांचा पुनर्जन्म म्हणजे शिवाजी महाराज आहे. गडिनी का मागच्या जन्मीच ते शिकले. तो सिसोदिया वंश, तो कुशवा वंश, या कुशाने केलं तर 44 पिढ्यांनी राजे म्हणून राज्य केलं. शेवटचा राजा बृहत बदल कधी मारला गेला? महाभारताच्या काळात. कोणी मारला? अभिमन्यूनी. तो कौरवांकडून लढला आणि मग काय 44 पिढ्या तिथे संपल्या. म्हणजे राजे संपले. आणि आपल्यातलेच काही महाभाग म्हणतात राम म्हणजे काल्पनिक पात्र. अहो, असं म्हणणाऱ्यांच्या घरात अशी चमत्कारिक पात्र निर्माण होतात की ते कुठलंही पद भूषवायला सुद्धा पात्र नसतात. अपात्र उमेदवार असं काहीतरी पाहिजे होतं हो. म्हणजे पूर्वजांनी भारत तोडायचा आणि नंतर आम्ही भारतभर फेविकॉल घेऊन फिरायचा, भारत जोडो आंदोलन. असे चमत्कारिक पात्र असतात का? रामराय हे काल्पनिक पात्र त्यांना वाटतं ना, त्याचे हे परिणाम. म्हणून भगवंताला कधी नाव ठेवू नये. असं झालं. आणि मग त्या महाभारताच्या युद्धानंतर खरंच ती अयोध्या विराण झाली, ओसाड झाली. म्हणतात त्यानंतर तिथे भयंकर दुष्काळ पडला आणि पाण्यासाठी ती प्रजा जिकडे मार्ग जास्त मध्य प्रदेशाकडे ती धाव घेतली.
आणि विखुरले गेली. बघता बघता सृष्टीचा नियम आहे, भलं मोठं जंगल तिथे निर्माण झालं. आणि असे अनेक वर्ष निघून गेले. सगळं काही विस्मृतीत गेलं. हा, भगवान श्रीरामराय पूजल्या जात होते, पण नेमकी त्यांची जागा, त्यांचं गाव काय, कुठे काही अर्थपत्ता नव्हता. आणि तेवढ्यात इसवी सन पूर्व 100चा काळ आला. राजा विक्रमादित्याचा काळ. राजा भल्या पहाटे, विक्रमादित्य राजा भल्या पहाटे उठला, शिकारीसाठी निघाला आणि जंगलात इतका आत गेला, काही केल्या त्याला शिकार सापडेना. पहाटेपासून मध्यान्नापर्यंत फिरत होता. शेवटी दमला, थकला म्हणून काय केलं, मौसूत असा शेला पांघरला एका घनदाट वृक्षाखाली आणि तिथे पाहुणला वाममुक्षी घ्यायला. क्षणभराची विश्रांती घ्यावी आणि पुन्हा शिकारीसाठी निघाला. सहज आकाशात बघितलं, अहो हे वन, हे जंगल वेगळंच, कुठेही भेसूरपणा नाही. पक्ष्यांचा मंजूळ स्वर, इतकं प्रसन्न का वाटतंय इथे. उंच बघितलं तर काय दिसलं, नाना ताल शोभूंच बकुळी, अफोदरा चुंबती, उंच वृक्ष त्यांचे सुंदर पल्लव ध्वजचिते, वाऱ्यास वेळ डोलती. काय त्यांची जी पानं होती ना, विजयी पताका फडकवतात की काय असं वाटतं. आणि त्या एका वृक्षापासून दुसऱ्या वृक्षापर्यंत अशा वेली गेलेल्या आणि त्या वेलीवर सुवासिक अशी फुलं, फळं आनंदाने नाचतायत. पक्षी मंजूळ स्वराने गातात. काय होतं, नाना फुल्लरता तयावरतिया की तोरणे सारे वनरागवे नटवले, निर्मून शोभावली, सीताकांत स्मरण जय. निसर्ग सौंदर्य बघत बघत राजा झोपी गेला. क्षणभराची विश्रांती, खडबडून जागा झाला. अहो आराम, पुरुषाणाम विराम सकला होता, अशी काहीतरी अवस्था त्याची झाली. हो, विचार करतो मला काय होतंय. एक वेगळंच तेज माझ्यात संचारलं. बरं, हे तेज माझ्यात आहे की माझ्या बाहेर आहे की आजूबाजूला आहे. काय होतंय मला, इतका कसा विराम, असं कसा विश्राम, काय होतंय काय मला. जन्म जन्मांचा आराम मला मिळाला आणि तेज प्रचंड काहीतरी होतंय. आता हे काय होतंय, कोणाला विचारू. आणि बघितलं, एका नदीच्या तीरावर ऋषी मुनी काहीतरी तप करत बसले. राजा तसाच धावत धावत गेला आणि विचारलं, मुनिवर अहो हे मला काय होतं. आणि मुनिवरांनी ध्यान लावलं आणि सांगितलं, हे राजन, अरे नेमका तू ज्या जागेवर झोपला होता ती जागा म्हणजे श्रीरामरायाची जन्मस्थळी आहे. जन्मस्थळी आहे तिथे श्रीरामरायाचा जन्म झालेला आहे रे. तिथे श्रीरामरायाचा जन्म झालेला अयोध्या. अयोध्या, माझ्याकडून कसं पाप घडलं, तिथे मी झोपलो. अहो राजाच तो. त्यांनी दुसऱ्या दिवशी सेवकांना आदेश दिला आणि उत्खनन करायला सांगितलं. आणि मंडळी, जहा जहा खुदा है वहा वहा खुदा है. खुदाच निघाला, भगवंतच निघणार आहे. त्यातून काही मीना थोडी निघणार होती आजच्या सारखी. अमुक मंदिर आमचंच आहे, अमुक मूर्ती आमच्याच आहे असं चाललंय. पण राजा बोले आणि दर आले, उत्खनन झालं आणि इमारतींचे अवशेष, मंदिरांचे अवशेष, चांगल्या पायऱ्यांच्या असलेल्या त्या विहिरी, काही विचारू नका, सगळं जे बाहेर काढलं राजाने. व्यवस्थित अभ्यास केला, ऋषी मुनींची माहिती घेतली, वेगवेगळे ग्रंथांचं वाचन केलं आणि सगळं झाल्यानंतर 84 कसोटी पाषाणाचे खांब आणले. आणि 84 कसोटी खांब कसा, ते कसोटी नावाचं पाषाण असं की त्यावर जर तुम्ही माराल तर तुमचं शस्त्र तुटेल पण ते खांब तुटणार नाही. आणि ते 84 खांब उभे राहिले आणि बघता बघता भलं मोठं श्रीरामाचं मंदिर, श्रीराम जन्मभूमी तिथे निर्माण झाली. रामललाची स्थापना झाली. आणि मग काय, त्यानंतर विक्रमादित्यानंतर येणाऱ्या प्रत्येक राजांनी त्या अयोध्येच्या वैभवात भर घातली. एक काळ असा आला की कोरियातून लोक व्यापार करायला यायचे, चीन मधून यायचे आणि त्या अयोध्येला काय म्हणायचे, साकेत. आता साकेत हा आपल्या ग्रंथातला शब्द आहे, त्याचा अर्थ वेगळा लावला जातो, ती गोष्ट वेगळी. साकेत म्हणजे पूल आणि पूल म्हणजे काय,
या जीवाला त्या परमात्म्याशी जोडणारा जो पूल आहे तो म्हणजे साकेत, म्हणजे अयोध्या. आणि बुद्धांच्या इतिहासातही हा गौरवित केलेला आहे. कोरियाच्या आहे, चीन मध्ये आहे. जेव्हा राम मंदिर बांधायचं होतं यावर्षी, त्यावेळी बाहेरच्यांनी सांगितलेलं आपल्याला जास्त कळतं ना हो, विदेशातून कळलं की आपण ऐकतो, तेव्हा त्यांच्या त्या बाबरनाम्याचा सुद्धा अभ्यास केला गेला. कोरियाच्या इतिहासाचा, चीनच्या इतिहासाचा अभ्यास करून कळवलं बरं की अयोध्या आहे म्हणून. असं कोणी सांगितलेलं आम्ही ऐकत नाही. आमचं संविधान फार कठीण आहे त्या बाबतीत. असो, अहो ती राम जन्मभूमी तयार झाली. अनेक वर्ष अनेक राजांनी वैभवात भर घातली आणि रामरायाची अविरतपणे तिथे पूजा होत गेली. पण इसवी सन 900 ते 1400 खऱ्या अर्थाने तमोयुग ठरलं. कसं काय? तेव्हा मोह आणि मद असे मद खूप माजले हो. कधी मोहम्मद बिन कासिम, मोहम्मद गौरी, मोहम्मद खिलजी, तुगलक, बाबर, तैमूर असे अनेक आक्रमण करते लुटारू आले आणि अयोध्येला लुटून नेलं. पण त्या 84 खांबावर ती अयोध्या नगरी, त्या अयोध्येचं मंदिर कसं बसत तग धरून उभं होतं. कसं उभं असेल तर तिथील प्रस्थापित राज्यकर्ते किंवा आपल्यासारखे रामदास समोर आले आणि या लोकांना तोंड दिलं. आणि हे बादशहा वगैरे ते नव्हतेच, फक्त लुटारू होते, धनसंपदा लुटून नेली. इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण एक दिवस असा आला, 14 फेब्रुवारी, आपल्या देशाच्या इतिहासातील आजवरचा सगळ्यात काळा दिवस. 14 फेब्रुवारी माहिती आहे ना काय असतं? 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे, जागतिक प्रेम दिवस. म्हणजे 364 दिवस भांडणं करायची, वेगवेगळ्या देशांमध्ये शस्त्र पुरवायची, भांडणं करायची, भांडणं लावून द्यायची. एक दिवस तेवढा जागतिक प्रेम दिवस. एकमेकांना फूल द्यायचं आणि फूल बनवायचं डबल होय. हा प्रकार चाललेला आहे अनेक वर्षापासून. पण आपल्या देशासाठी, आपल्या धर्मासाठी हा अतिशय काळा दिवस आहे. काळा यासाठी कारण 14 फेब्रुवारी याच दिवशी शहाजहान बादशाह गादीवर म्हणजे सिंहासनस्थ झाले. 14 फेब्रुवारी याच दिवशी पुलवामा हत्याकांड झाले. 40 आपले जवान मारले गेले, मारले. आणि 14 फेब्रुवारी आपल्या इतिहासात काळा कुट्ट दिवस का? कारण या दिवशी बाबराचा जन्म झाला 14 फेब्रुवारी 1483. आणि यांनी संपूर्णपणे आपल्या देशाची संस्कृती या माणसापासूनच भ्रष्ट होत आली, नष्ट होत आली. कारण काय? या माणसापासून मुघल वंश तयार झाला. या आधी मुघल नव्हते, या आधी मंगोलियन नाही तर तुर्कस्तानातील तुर्की होते, पठाण होते, जाट होते. अशी माणसं असताना यांनी मात्र हा एक सर्वेसळ संकर आहे. अतिशय वाईट परिस्थितीतून वाईट पुतळा निर्माण व्हावा असा हा निर्माण झालेला राजा आहे. म्हणजे त्यांच्या भाषेत बघा, हा कोणाचा वंशज आहे हे जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला बाबर क्रूर वाटणार नाही. कारण काय? हा तैमूराचा वंशज आहे. तो तैमूर वडिलांकडून हा तैमूराचा वंशज आणि आईकडून चेंगीज खानचा वंशज आहे. हा चेंगीज खान असा आहे की ज्याने अनेक संस्कृती, अनेक समाज, धर्म नष्ट केलेले आहेत पृथ्वीवरच्या. फक्त सनातन वैदिक हिंदू धर्म याला तो नष्ट करू शकला नाही. मंगोलियन जे आहेत, चायनामधले जे मुसलमान आहेत ते सगळे मंगोलियन आहेत आणि ते या चेंगीज खानापासून निर्माण झालेले आहेत. अंधाधुंद केलेले आहे. असं म्हणतात की यांनी गावाच्या गाव वसाहती नष्ट करून लोकसंख्या कंट्रोल केलाय असं म्हटलं जातं. म्हणजे विज्ञानामध्ये त्याचा उल्लेख आहे त्या बाबतीत की अचानक लोकांना मारून टाकणं, लहान मुलं स्त्रियांना पळून नेणं, असं करणं, हे जे क्रूर कर्म आहे चेंगीज खानापासून. आणि याची मुलगी मावशी कोण नाथबीत ही या बाबराची आई आणि याचे वडील तैमूर. तर तैमूर म्हटलं तर तुम्हाला नाव ओळखीच आहे. कारण तैमूर आपल्या फार प्रतिष्ठित असे श्रीनेत आरका आहे, तिच्या मुलाचं नाव आहे ना बाबा. आणि आपण बघत असतो हे तैमूरचे डोळे किती छान आहे ना. हा सैफ सारखा की करीना सारखा की अजून तिसऱ्या सारखा, याच्या आपण सगळत बसतो हो. हा तैमूर कोण आहे माहितीये? तैमूर एलंग आहे. तैमूर एलंग म्हटल्यावर काही असं उर्दू किती सुंदर भाषा आहे असं समजू नका.
त्याचा मराठीत अर्थ असा आहे, तैमूर के लंग, म्हणजे तैमूर हा लंगडा. आता हा लंगडा कसा झाला, तर हा होता चोर आणि वाईट मार्गाला गेलेला मुलगा. बकऱ्या चोरणं, उंट चोरणं असं ते काम करायचा. आणि असं करता करता एकदा पकडला गेला. लोकांनी त्याला इतका मारला, धुधू धुतला की तो एका बाजूनी पूर्ण अपंगत झाला, लंगडा झाला कायमस्वरूपी. एक डोळा गेला. चोर मग आता मोठा झाला, लग्नाचं वय झालं आणि कुणी विचारलं, अहो मुलगा काय करतो, काय वडील काय असं सांगतील, चोऱ्या, बकऱ्या चोरतो, दरोडे घालतो. मग काय करावं, मग विचार केला आता काहीतरी करायला पाहिजे. बरं, चोरीचा धंदा तर सोडायचा नाही. मग अशा वेळा एखादं पद असलं, एखादी सरकारी नोकरी असली, एखाद्या पक्षाचा पाठिंबा असला तर कशी चोरी ती चोरी नाही हो, सगळं झाकलं जातं. मग त्यांनी काय केलं, पुराणातल्या 2-3 आयती अशा काढल्या त्याच्या कामाच्या आणि सांगितलं, धर्मात सांगितलंय काफिरांना मारा, लुटालूट करा. आणि मग अथोराईज लुटालू हा झाला आणि लुटालूट करू लागला, धर्मांध झाला. आणि अशा वेळी त्याच्याच काफिर मित्रांनी त्याला एकदा विचारलं की एवढा तू काफिरांचा राग करतोस ना, मग विचार तुझ्या आईला, काफिर बाईचं तू दूध प्यायलायस म्हणाले. तैमूरची गोष्ट सांगते ना मी तुम्हाला. तो तसाच गेला, आईला विचारलं, माते अगं मी ऐकलं ते खरंय, मी एका काफिर स्त्रीचं दूध पिलं, तिने मला वागवलं. ती म्हणाली, हो रे बाळा, अरे तुझा जन्म झाला त्यानंतर मला काही दूध येत नव्हतं ना, मी तुला दूध नव्हती पाजू शकत. म्हणाला, हो का, तिची महान कोण असेल, तिला मला भेटायला नाही. आईला बसवलं घोड्यावर आणि त्या काफिर त्या भागात गेले आणि त्या स्त्रीला बोलवलं आणि पहिलं काम केलं, कमरेची तलवार काढली आणि त्या स्त्रीचे तुकडे 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 करून टाकले आणि त्याच तलवारीने आपल्या आईची छाती कापली आणि म्हणाला, तू जर तुझ्या मुलाला दूध पाजू शकत नव्हतीस ना तर मला मरू द्यायचं, तुझा जगण्याचा अधिकार नाही म्हणाला. असा हा क्रूर, आणि या क्रूर तैमूराच्या वंशात काय झालं, तैमूर वंशी चंगे जखानी, तैमूर वंशी चंगे जखानी, जन्मया. तैमूर वंशी चंगे जखानी, जन्मया. हिंदूचा तो काळजी होऊनी, हिंदूचा तो काळजी होऊनी, हिंदुस्तानी नामे हो दैत्य महादरा. बाबर आला आणि बाबराने आल्याबरोबर सांगितलं, त्याचा मीरबाकी नावाचा सेनापती होता, त्याला सांगितलं की या हिंदूंची मंदिरं तोडून टाका. आणि सगळ्यात पहिले आक्रमण अयोध्येवर झालं. मीरबाकी निघाला लढायला आणि नेमकं त्यावेळा अयोध्येचे जे राजे होते, राजे रणविजय सिंह, ते तीर्थयात्रेला निघून गेलेले. मग आता काय करावं, तर एक महताब नावाचे 80 वर्षाची वृद्ध आणि मेहताब म्हणाले, असा ना तसा माझा आता मृत्यू जवळ आलेला आहे, पण मी रामाचा दास म्हणून केहरी नावाचे होते, ते दोघं जण आले आणि त्यांनी राजाची सेना, म्हणजे ते सेनापती नव्हते, प्रधान नव्हते, कोणी नव्हते, पण रामाचे दास होते, अधर्म माजू द्यायचा नाही म्हणून त्यांनी होती नव्हती तेवढी सेना सोबत घेतली आणि नाही म्हटलं तरी 18 दिवस या मीरबाकीशी झुंज दिली हो. 18 दिवस मीरबाकीशी झुंज देता देता त्यांची भली मोठी सेना आणि मुघल वंश काळा कुट्ट दिवस. मी असं का म्हटलं, याचं कारण सांगते. मुघल का वाईट, आपण जे म्हणतो ना, बाबर का बेटा हुमायूं, हुमायूं का अकबर, हे का म्हणू नका, कारण हा मुघल वंश आहे आणि मुघलांनी काय केलेलं आहे, युद्धाच्या सगळ्या पाप जे आहेत, त्या सगळ्या नीती ज्या पहिल्या आहेत त्या पुसून टाकल्या. समोरचा दिसला तर त्याला कसंही मारा, मागून मारा, पुढून मारा, वरून मारा, त्याच्या आया बाया वाटवा, मुलं कापा, काहीही करा. काफिरांना तुम्ही जेवढ्या यातना द्याल तेवढा भगवंत त्यांचा प्रसन्न होईल. म्हणजेच काय, युद्धाचे नीती नियम सगळे तोडले. शूर नव्हते का आपले रामदास, आपले रामभक्त, आपले सेनापती होते, पण युद्ध नीतीने आपण करत होतो ना. एव्हरीथिंग इज फेअर इन वॉर, हे नंतर आलेलं आहे हो, आपण तसं केलं नाही. आणि त्यामुळे असंख्य माणसं मारली गेली. राजा
लढायला इकडे असंख्य रामदास मेले. काय करायचं आता या अयोध्येला, या रामललाला, आपल्या राजाला कसं वाचवायचं, राज्याला कसं वाचवायचं, हा मेन प्रश्न होता. आणि असं असतानाच आजपर्यंत राजाकडे काम करणारे देवीदीन पांडे नावाचे कुलपुरोहित होते, वर्णानी ब्राह्मण, पण परशुरामासारखं शौर्य त्यांनी गाजवलं. होती नव्हती ती सेना सोबत घेतली आणि निघाले हो लढायला. माहिती होतं मरण अटळ आहे. त्या जटायूला जसं माहिती होतं ना, तसंच त्याला देखील माहिती होतं की समोर मरण आहे, पण घरात थांबले नाही आणि तसे निघाले. राम उपासक असून सुद्धा निघाले आणि सोबत तुटपुंजी सेना घेतली. एका देवीदीन पांडेंनी 800 मुघलांना मारलं. इतका शूर पराक्रम गाजवला, असं अनेक दिवस केलं आणि शेवटी धारातीर्थी पडले. दूत गेला राजाकडे सांगायला. राजाला सांगितलं, हे राजन, आपले पांडेजी तो ऐसा पराक्रम दिखाय. आणि राजाने तिथेच वाटेकडे त्या केदारनाथच्या हात जोडले आणि तसाच अर्धवट यात्रा सोडून, तीर्थयात्रा सोडून परत आल्यावर बघतो तर काय, सैन्याची अतोनात हानी झालेली, सगळीकडे लाल गुंद रक्त सांडलेलं. आणि त्या बाबराने काय सांगावं, त्या रक्तात चिखल झाला, माती कालवल्या गेली आणि त्यापासून विटा तयार केला. त्याला लपोरी वीट म्हणतात. त्यात रामदासांचं रक्त आहे पाण्याच्या ऐवजी. ते केलं आणि ते करता प्रत्येक विटेवर मीर बाकी असं लिहिलेलं आहे. आजही कारसेवकांच्या घरात ती वीट आहे, त्याच्यात मीर बाकी लिहिलेलं. असं केलं आणि 3 ढाचे निर्माण केले. राजा आला आणि राणीला सांगितलं, आता 25,000ची फक्त सेना माझ्याकडे आहे, मला माहिती आहे की मी मरणार आहे. राणीने ओवाळायचं काय, समोर आणलं जयकुवरी देवींनी. राजाने पहिलं तिचं कुंकू पुसलं आणि सांगितलं, राणी साहब, हम वापस नहीं आने वाले, पर राम लल्ला के शरण में हम जरूर जाएंगे, क्योंकि हमको राम लल्ला को बचाना है. बस मेरे बाद आप भी वही काम करना. असं केलं आणि रणविजय सिंह युद्धावर गेले आणि हुतात्मे झाले. राणीला ही वार्ता कळली आणि राणीने ठरवलं की माझ्या पतीने मला सांगितलेलं आहे तेच काम मी पुढे करेन, पण सेना कुठून आणायची. मग महेश्वरानंद त्यांचे एक गुरु होते, सद्गुरु, त्या वैष्णवदासांना त्यांनी बोलवलं आणि काय करावं, महेश जो आनंद रामानंद संप्रदाय अयोध्येत आहे आता, त्यांचे मुख्य, त्यांना सांगितलं आणि त्यांनी ते नागा, गोरक्ष, निर्मोही, आखाडेवाले सगळ्यांना एकत्रित केलं. शस्त्र काय हातात, चिमटा आणि त्रिशूल. आणि ते साधू संत सगळे बाहेर पडले आणि लढू लागले. आणि मग काय, रक्ताच्या त्यात जावाहती, रक्ताच्या त्यात जावाहती, निशाने देतो येती. रामदास ते पुढे होती, रामदास ते पुढे होती, गाव सोडती जातीवरती, गाव सोडती जातीवरती. महतावण केदरी, महतावण केदरी, स्वामी साठी जय करी. रणविजय को युद्ध केसरी, रणविजय को युद्ध केसरी, वीरबाकीशी युद्ध केसरी, वीरबाकीशी युद्ध केसरी, वीरबाकीशी युद्ध केसरी. गोरक्ष नागा निर्मले निर्मोही, शरयुती रक्ताने वाळली. शरयू नदी आता पाणी होतं. ते रामदासांचं, रामभक्तांचं रक्त सगळीकडे लाल लाल. पण राणी तरीही झुंज देत राहिली, झुंज देत राहिली आणि राणी जिंकली. ते युद्ध ती जिंकली. सगळीकडे श्रीरामाचं नावाचा जय जयकार झाला. जय श्रीराम, जय जय श्रीराम. पण भय इथले संपत नाही. त्यानंतर मीर बाकी ताश्कंदला पळून गेला, बाबर गेला, पण नंतर हुमायूँ आला. हुमायूँशी 10 वेळा तिने युद्ध केलं आणि एक दिवस राणी सुद्धा हा देह सोडून गेली. हो, हुतात्मा पूर्ण घर, आता वंश देखील राहिला नाही. काय करावं.
पण आपण ज्या अकबराला सेक्युलर सेक्युलर म्हणतो ना, त्याने 20 वेळा अयोध्येवर चढाई केलेली. शेवटी प्रत्येक वेळा तेथील प्रस्थापित रामदास समोर आले, संत आले, राज्यकर्ते आले आणि प्रत्येक वेळा त्या अकबराचा पराभव झाला. शेवटी बिरबल आणि तोरडमलांनी सांगितलं की राम जन्मभूमी आहे वगैरे वगैरे. मग छोटस एक मंदिर बांधलं गेलं आणि तिथे रामललाची स्थापना केली गेली आणि तेव्हापासून तर 90 वर्ष अविरतपणे तिथे पूजा सुरू होती. तिथेच त्याच जागेवर. का? तिथे अजाण म्हटली जात नव्हती, ती मशीद नव्हती. कारण त्यांच्या धर्मशास्त्राप्रमाणे ज्या मशिदीला मिनार आहे ती मशीद, आणि या बाबरानं किंवा या मुघलांना काय करावं, ती मिनार बांधण्याचा आतोनात प्रयत्न केला. अशी मिनार बांधली विटांची. मग ती वर चढत नाही म्हणून काही माणसांना जिवंत, काही माणसांना मेलेलं, हिंदूंना गाडलं. 20-20 हजार लोकांना एकावर एक ठेवून मिनार बांधल्या गेली. पण त्या हनुमंतरायाने प्रत्येक वेळा ती मिनार रात्रीतून पाडावी. अनेक वेळा मिनार बांधल्या गेली. अनेक वेळा त्या रामाच्या दासानी, त्या महारुद्रांनी ती मिनार पाडली. म्हणून ती मशीद नाही, म्हणून तिथे नमाज पडली जात नव्हती. त्यांच्या दृष्टीने शास्त्र संमत नव्हतं, ते मंदिरच होतं. आणि ती पूजा अविरतपणे त्या हनुमंतरायाने तिथे करून घेतली, होऊ दिली. असं बघता बघता अनेक वर्ष गेली आणि नंतर त्या भारतवर्षात अतिशय वाईट राज्यकर्ता आला. त्याचं नाव औरंगजेब. ज्या औरंगजेबाच्या कबरीवर फुलं, शाल, चादर चढवायला आपले राज्यकर्ते धन्यता मांडतात ना, तोच. पण लक्षात घ्या मंडळी, चादर आणि भादर या 2 गोष्टीला आपल्या हिंदू धर्मात काही स्थान नाही. आणि जर या गोष्टी तुम्ही करत असाल कुठल्याही कारणाने तर तुम्ही हिंदू म्हणायच्या लायकीचे नाही. असो, औरंगजेब आला. अयोध्या काय सगळ्या भारतातच हाहाकार माजला. काय होत होतं? होतात देवळे नष्ट, होतात देवता भ्रष्ट. होतात देवळे नष्ट, होतात देवता भ्रष्ट. ब्राह्मण हे ओरडती, धर्मावरती संकष्ट. ब्राह्मण हे ओरडती, धर्मावरती संकष्ट. नैतिकी उरली नाही, चालेच भोगती कष्ट. काय झालं होतं? नेमकं असं काय झालं? राहू आला. या देशाच्या भाग्याला राहू लागला. राजा नाही, राणी नाही, आता सगळ्यांच्या मनात एक दहशत बसलेली. हा औरंगजेब सगळीकडे दहशत करतोय. स्वतःच्या पित्याला मारलं, भावांना मारलं. किती तानाशहा असेल हो. मग आता याच्याशी लढायचं कोणी? पण अशा वेळा अहिल्या घाटाचे, परशुराम मठाचे वैष्णवदास नावाचे संत पुढे आले आणि यांच्यासोबत अनेक मठातले चिमटेदारी मंडळी, नागा, गोरक्ष, निर्मोही आखाड्याचे सगळे आले. हातात चिमटा आणि त्रिशूल आणि तुटून पडले हो त्याच्यावर. आणि युद्ध सुरू झालं आणि बघता बघता त्या युद्धात जय झाला संतांचा, साधूंचा. आणि तो जाबाज खान पळून गेला. मग काही दिवस पुन्हा शांतता. औरंगजेब ऐकणार थोडा, त्याला ते मंदिर पाडायचंच होतं. त्याने पुन्हा सय्यद हसन नावाचा त्याचा सेनापती पाठवला. परंतु आता प्रचंड रक्तपात झालेला, रामदास गेलेले, साधू संत सुद्धा बरेच मारले गेलेले. आता उरलं कोण? वैष्णवदास जिवंत होते, पण त्यांचे ते सहयोगी होते, चिमटाधारी, त्रिशूलधारी बरेच
म्हणजे गेलेले संख्या अतिशय कमी. काय करावं बरं? पण ठरवलं मरण आलं तरी चालेल, पण रामललासाठी लढायचं. असं तसं आपण मरणार आहोत. दासाचा धर्म काय? धर्माचं संरक्षण करायचं. माहिती मरणार आहे आणि निघाले. आणि काय दिव्यश्री वेदश्री त्यांच्यामध्ये संचारली माहिती नाही हो. तुटू म्हणजे लोक, चिमटे आणि त्रिशूल आणि समोरून आलेली ती अघोरी वृत्तीची आसुरी मंडळी आणि घनघोर लढाई सुरू झाली. युद्ध सुरू झालं. आजूबाजूनी कसंही मारलं गेलं. आता पराभव होतो की काय? वैष्णवदासांना वाटलं आता मरण अटळ आहे, आता आपण सगळे संपणार आणि आपल्या सोबतच हा धर्म देखील संपणार. तेवढ्यात आवाज आला, जो बोले सो निहाल, सत श्री अकाल. गुरु गोविंद सिंग अनेक शिखांना घेऊन सोबत आले आणि भयंकर असं युद्ध झालं आणि सय्यद हसन तिथेच मारल्या गेला. त्या औरंगजेबाला सुद्धा दहशत बसली. अनेक वर्ष पुन्हा तिथे पूजा सुरू होती आणि बघता बघता कालांतरानं असं झालं की वाटवलेले हिंदू आणि हे हिंदू या धर्मयुद्धाचं त्याला रूप आलं. औरंगजेब गेला, पण ही जी पिलावळ सोडून गेला ही महाभयानक. यांना हे माहिती नाही. अर्ध हिंदू धर्मातलं येतं, अर्ध ते येतं मी. ही आमची मशीद आहे, ही आमची मशीद आहे. आणि ब्रिटिशांचा जेव्हा काळ आला ना, तेव्हा धर्मयुद्धाची पूर्ण तयारी झालेली असायची. 64 वेळा हिंदू मुस्लिम दंगे झाले. ब्रिटिश काय, त्यांना काय करायचं, हिंदू काय मुसलमान काय. त्यांनी एक भलं मोठं कुलूप घेतलं आणि त्या मंदिराला लावलं. पूजा बंद झाली. बघता बघता ब्रिटिश गेले आणि नंतर आपल्याला स्वातंत्र्य देखील मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळ्यांना असं वाटलं की आता जो रामलला कैदेत आहे ना कुलपात, तो बाहेर येईल. पण तत्कालीन पंतप्रधानांनी परिस्थिती जैसे थे ठेवा असं सांगितलं. कुलपातच रामराया राहिले, कुलपातच रामराया राहिले. शेवटी आता काहीही होऊ शकत नाही. सगळ्या भक्तांमध्ये, दासांमध्ये, हिंदूंमध्ये नैराश्य आलं. इतकं नैराश्य की त्यांनी त्याचा प्रतिकार करणं देखील सोडला. जैसे थे तर जैसे थे. मग रामरायाला वाटलं असावं की अरे माझ्या दासांनी जर कार्य सोडलं तर धर्म तर आजच संपेल. राज्यकर्ते नवीन आहे पण धर्म तर त्यांना तोच पाहिजे. आता काय करावं? मग नेमकं काय केलं? जिथे रामरायाला कुलपात ठेवलं होतं तिथे एक कॉन्स्टेबल ठेवला मुस्लिम धर्माचा. म्हणजे काय? तो कसोशीने त्याची रक्षा करेल ना. आज कोणाला जाऊ देणार नाही, पूजा करू देणार नाही. धर्म महत्वाचा, अनेकांना धर्म महत्वाचा असतो. हिंदूंना सोडून ते जाऊ द्या, पण धर्माचं पालन आता आपण कुठे करतो? तेच करतात. 5 वेळा नमाज पडतात, सगळं करतात. त्यांना म्हणून फायदा नाही. आपल्याला म्हणायला पाहिजे. तसं झालं. बरकत अली कॉन्स्टेबल गस्त घालत असताना बघितलं एक 5-6 वर्षाचं बाळ, कुरळसर केस, मोठे मोठे डोळे आणि जांभळ्या रंगाचं सोळं नेसल्यासारखं बाळ असं फिरतंय. इथं त्याच्या अंगावरचा शेला आहे पिवळ्या रंगाचा, मध्येच जात आहे. बाहेर छिद्रातून आत जाऊन ते सिंहासनावर बसला. अरे हे बाळ असं एवढं लहान कसं झालं? बरकत अलींनी बघितलं तर आत संपूर्ण निळा निळा उजेड आणि स्वर्गीची देवदेवता त्या बाळाला एका सिंहासनावर बसवत होते. आणि झालं. बघितलं काय? देवदेवतांनी त्यांचा राज्याभिषेक केला आणि बरकत अली तसेच बाहेर निघाले. पहाटे 4 वाजता कोतवालीत गेले आणि सांगितलं की राम जन्मभूमीच आहे. हे मी बघितलंय, श्रीराम रायाला मी बघितलंय. आणि सगळ्या भारतात आता वार्ता पसरली. काय? भय प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी हर्षित महातारी प्रबल मुनिहारी अद्भुत रूप विचारी. झालं. हजारोच्या संख्येने राम भक्त निघाले आणि तत्कालीन पंतप्रधानांनी सांगितलं यांना रोका. ही जी मूर्ती आहे त्या लोकांनी तिने मूर्ती आणून स्थापन केली. तत्कालीन पंतप्रधान म्हणाले ही मूर्ती काढा. पण के नायर नावाचे कलेक्टर होते, म्हणाले त्या धर्माच्या विरुद्ध मी हे काम करणार नाही, हिंसाचार होऊ देणार नाही, रक्तपात होईल, जसं आहे तसं राहू द्या म्हणाले. मग चाललं नाही. तेव्हाची ती एक सीट मग बघता बघता आता 300 गेले होते. आता 400च्या वर जाता जाता नको तिथे लॅपटॉप देणं, अशा गोष्टी केलेल्या नको तिथे फंड दिल्यामुळे त्यांना ती थोडीशी अद्दल घडलेली ती गोष्ट वेगळी. पण ती एक सीट होती. त्यांना अतिशय धमक्या दिल्या गेल्या त्या काळात
त्या नायरला, ते आणि त्यांची बायको दोघंच उभे होते इलेक्शन मध्ये, त्या दोन्ही सीट आल्या. बाकी सगळीकडे पराभव झालेला. असं होत गेलं. लोकशाहीचं राज्य आहे. मग काय, विनंत्या प्रार्थना सुरू झाल्या आणि राम राया मात्र तिथेच राहिले गेले. काहीही झालं नाही. मग शेवटी ठरवलं, कार सेवकांनी ठरवलं कार सेवा करायची. आणि 30 ऑक्टोबर 1990 ला अशोकजी सिंघल, साधी ऋतंबारा देवी, उमा भारती अशी अनेक मंडळी समोर आली आणि कार सेवा करायचं ठरवलं. सगळ्यांनी ठरवलं की आता जायचं आणि मुठभर वाळू जी आहे त्या शरयूंची घ्यायची आणि कार सेवा करायची. एक एक वीट ठेवायची श्रीराम श्रीराम लिहिलेली. पण या वेळा शत्रू बाहेरचा नव्हता, तो शत्रू आतला होता आणि अतिशय मुलायम होता. नावाचा मुलायम होता. यमाच्या रूपाने आला. पेछूट कार सेवकांवर गोळीबार केला. हो, मुंग्या निघाला तसे कार सेवक येत होते आणि मारावं. कार सेवक मेले आहे की जिवंत आहे बघायचं नाही. 5-5 किलोची वळू घ्यायची, त्यांच्या पोटाला बांधायची आणि त्यांना धरायचं आणि शर्यत पेटून द्यायचं आणि शरीर पुन्हा रक्तानं वाहू लागलं. 200, 250 किलोमीटर दूर पर्यंत गाड्या बंद केलेल्या असून कार सेवक पायी चालत आले. 18, 16 वर्षाची मुलं त्यांनी बलिदान दिलं. हो, आता हे सगळं संपेल, सुरगळून टाकलं आम्ही हे, असं झालं. पण त्यानंतर 2 वर्षांनी पुन्हा कार सेवक निघाले. एकच शपथ घेतली सगळ्यांनी मिळून, बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का धाम बनाएंगे मंदिर. सपने पूरा करके रहेंगे हमने मन में ठाना, हर हद को हम पार करेंगे, देखेगा ये जमाना. हर हद को हम पार करेंगे, देखेगा ये जमाना. हमने दीवाने आए कलम दिखाने, मिटने लगे तेरा. बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का धाम बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर. शपथ घेतली आणि ते गेले. आता फावडे फिटिंगचे पाईप काय काय ते दिसलं, तार बीर सगळं उकडलं आणि राम नाम सत्य आहे बाबी ढाच्या ध्वस्त हे केलं. आणि क्षणात ती 464 वर्षाची कलंकित वास्तू जी या भारतभूमीला लागलेली होती ती नेस्तनाभूत झाली. प्रत्येकाने विडा आपल्या शौर्याचं प्रतीक म्हणून आपल्या सोबत नेल्या आणि पुन्हा त्या भस्मातून भस्मासूर निर्माण होऊ नये म्हणून तिथली एकूण एक वाळूचा खडा देखील त्या कारसेवकांनी उचलून नेला. आणि हे खरं झालेलं आहे. अनेक कारसेवकांना तुम्ही विचारा, सगळं नेस्तनाभूत जरी झालं तरी कायम 84 कसोटी खांब उभे ते उभेच. मग झालं तसं झालं. सगळीकडे हिंदू मुस्लिम दंगे झाले, अमुक गोष्टी झाल्या. मग आता काय करावं? मग हळूहळू हिंदू जागा झाला. धर्मस्ते ग्लानीर भवती असताना नेहमी ग्लानी येत असते आपल्याला दुपारच्या झोपेसारखी. तशी थोडीशी झोप उठल्यासारखं झालं की आता काहीतरी होणार. आणि मग तुम्ही असं करता का, तर आम्ही तसं करू. गोधरा हत्याकांड झालं. 59 माणसांना कार सेवकांना जाळलं गेलं. पण या वेळा त्या क्रियेची प्रतिक्रिया इतकी भीषण होती की त्यातून फिनिक्स सारखा एखादा फिनिक्स पक्षाने पुन्हा जन्म घ्यावा तसा हिंदू जागा झाला. अहो, संविधान तेच, कायदे तेच, देश तोच, पण कालांतरानं पंतप्रधान बदलल्या गेला आणि पुन्हा मग सगळी पडताळणी झाली, उत्खनन केलं आणि मग सांगितलं गेलं की हे रामाचंच मंदिर आहे. कारण रामायण काल्पनिक पात्र, कोरियाने सांगितलं ते खरं. बाबरी नामा वाचला आम्ही मोठा चव घेऊन. आणि मग खरं उत्खननात अहो मुस्लिम राज्याचे ते जे ऑफिसर होते उत्खनन करणारे ते सुद्धा सांगायचे रोज अवशेष निघत होते हिंदूंच्याच मंदिराचे. म्हणजे आयत्या वेळावर नागोबा ते घ्यायचं, काढायचं आणि वर उभं करायचं. हे जे झालं आणि तोही एक दिवस आला की ज्या दिवशी
ज्या दिवशी इथे रामललाचं मंदिर बांधलं गेलं. रामललाचं 22 जानेवारीला जे मंदिर बांधलं गेलंय ना, त्याच्या मागे हा सगळा इतिहास आहे. हे एका पक्षाचं, एका माणसाचं, एका साधूचं, एका संताचं, एका धर्माचं काम नाही ना. अनेक आता ज्यांनी उत्खनन करणारे जे मुस्लिम आहेत, मोहम्मद आहेत, एके मोहम्मद म्हणून, त्यांनी अनेक ठिकाणी उत्खनन केलं आणि आता उत्खननातून जे अवशेष सापडतात त्याचे ते मंदिर बांधतात आहे. ते म्हणतात आमच्या पूर्वजांनी ज्या चुका केल्या त्या आम्हाला याच जन्मात, जर आम्हाला आमचा अल्लाह प्रिय असेल तर आम्हाला ती मंदिरं बांधून द्यायला पाहिजे. आणि ते करतात, आज करतात आहे. पण आपल्या हिंदूंना राम काल्पनिक पात्र वाटतं, म्हणून या लोकांना आता काल्पनिक करण्याची वेळ आली. असो, आज मात्र 22 तारखेला जेव्हा रामललाची स्थापना झाली ना, तेव्हा तो जय होता त्या सगळ्या रामदासांचा, रामभक्तांचा, हिंदू धर्माचा. तो विजय होता जे देशासाठी, धर्मासाठी लढले त्यांचा. अहो, सनातन वैदिक हिंदू धर्म असाच टिकून नाही करत. अनेक संस्कृती नष्ट झाल्या पण सनातन टिकून आहे. तो या रामदासांमुळेच टिकून आहे. आज आपल्याला किती समाधान आहे की या जन्मात, म्हणजे माझे वडील आहे, आई आहे, त्यांनी बघितलं नाही हो हे राम मंदिर, पण माझ्या मुलांना अयोध्येत काय राम मंदिर. कारण यानंतर सगळं चित्र पलटलंय. हो, यानंतर काय होणार आहे? यानंतर हर घर में अब एक ही नाम, जय श्री राम. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, जय श्री राम, जय श्री राम. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. जय श्री राम बोलेगा. जय श्री राम बोलेगा. असं कार्य करावं धर्मासाठी, देशासाठी. आणि असं जर कार्य कराल तर ते तुमचं कार्य वाया जाणार नाही हो. तुमचं आयुष्य, तुमचा नरदेह व्यर्थ गेला असं कोणी म्हणणार नाही. नरदेहाचं सार्थक होईल असं आपल्याला समर्थ म्हणतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात रामदास आणि हे वायाची जाईल. रामदास आणि हे वायाची जाईल. ऐसे रंगडी राम
झालेली कीर्तन सेवा ब्रह्मचैतन्य गोपोलेच्या महाराजांच्या पायी समर्पित करते आणि आयोजकांनी मला ते कीर्तन करायला पात्र समजलं याबद्दल मी त्यांची आभारी आहे आणि श्रोत्यांनी सुद्धा अतिशय चांगला मला प्रोत्साहन दिलं. शिवाय वादकांचे सुद्धा मी आभार मानते. आणि तुम्ही एक संधी एकादशीची कीर्तन सेवा म्हणून जरी दिली असेल तर या मठात महाराजांच्या समोर उभं राहून कीर्तन करणं यासारखा सुवर्ण क्षण सुवर्ण दिवस माझ्यासाठी कुठलाच नसेल. गोंदवल्याला उभं राहिल्यानंतर महाराजांनी मला इथे बोलवलंय. तुम्हाला कुठेतरी माझी भेट घडून द्यायला हवी किंवा रामाच्या दासाचं कार्य काय सांगतो हे सांगण्यासाठी कदाचित माझी नेमणूक असेल. बाकी काय मी कोण आहे सगळं म्हणून घेणारे ते आहे. जशी तबला पेटी वादक असल्याशिवाय वाजत नाही तसा कीर्तनकार सुद्धा देवाची इच्छा असल्याशिवाय बोलत नाही गात नाही. आता कीर्तन सेवेला विराम दिल्यानंतर आम्ही काय आता ही वाद्य जशी आहेत तसंच पुन्हा देव पुन्हा गुरुवारी सद्गुरू कधी वाजवून घेतील पुन्हा इथे तेव्हा वाजव. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. ताईंना उपासना केंद्राच्या सर्व साधकांच्या तर्फे पहिल्यांदा मानाचा मुजरा. कारण असे की अत्यंत हृदयाचा असलेला विषय आणि आता ज्याची अत्यंत आवश्यक आहे असा आगळा वेगळा राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून त्यांनी खरोखरी विषय इतका सुंदर हाताळला की खरोखरी याची आज गरज आहे असं महाराजांना वाटलं. म्हणून महाराजांनी तुम्हाला पाठवलं. अत्यंत जागृती करणारं मनाला प्रेरणा देणारं उत्साह देणारं आणि आपण झोपेतून जाग करणारं जणू काय कीर्तन त्यांनी खरोखरी या ठिकाणी केलं. फार मोठा अभ्यास आहे आणि सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे अयोध्या आहे. 400 पार होत होतं पण त्याला जबाबदार आपण आहोत आणि 400 पार झालं असतं तर हिंदू राष्ट्र झालं असतं. ही पण जाणीव आपण ठेवली पाहिजे. कीर्तन करायचं भगवंताचं नाही राष्ट्रभक्ती पण व्हायला पाहिजे. राष्ट्रभक्ती झाली तर आपण सगळेजण कीर्तनाला येऊ शकू. नाही तर काही काळानंतर तुम्ही श्रीराम म्हणायचं नाही असा पण आदेश पाळायला लागू नये. पण ताईंनी शेवटी सकारात्मक केलं की घरोघरी श्रीराम म्हणा. हे अत्यंत सुंदर असं म्हणजे मी या वर्षामध्ये जेवढी कीर्तनं ऐकली ना तेवढे या कीर्तनामध्ये मला जागृती करणारं आणि त्या शिक्षिका आहेत त्यामुळे बरोबर देव देश मन राष्ट्राकडे त्यांनी बरोबर नेलं. काय आवाज काय अभ्यास काय सुंदर त्यानं मांडणी करणं आणि अयोध्याचं काय आहे रूप अयोध्येकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना तो 100% बदलेल आणि बदलायला हवा. आता विधानसभेकडे माझा विषय नाही बोलायचा पण तरी हे विषय बोलावे लागतात. तेव्हा स्वतः आपण जर प्रबळ असू तर अनेक गोष्टी करता येतात. आपल्या दुसऱ्याच्या हातात हात घालून चालता येत नाही असं पण तेही आपल्याला यश मिळालेलं आहे. आणि ताईंच्या ह्याच्यात आपण सगळे जागृत झालो निष्ठी. महाराजांनीच आपल्याला आदेश दिले तुम्ही चांगलं वागा माझी भक्ती काय करता राष्ट्रभक्ती करा. ताईंच्या मुखातून हे आपल्याला सांगितलेले आपण त्याप्रमाणे करून नुसतं कीर्तन रामराम म्हणून पाठीशी आहे पण क्रिया पण करा. आणि किती ऊन असो पाऊस असो काही असो मतदानाला जा. असं श्री महाराजांनी सगळ्यांवर कृपा करावी आणि वेगवेगळे विषय ते हाताळले जावे. ताईंचं खरोखरी पुन्हा पुन्हा कौतुक करते. फार उशिरा वेळ झाली उशिरा कीर्तन झाली असं मला वाटतंय. आपले एक राष्ट्रीय कीर्तनकार पण माझ्या पाण्यामध्ये हा दुसऱ्या राष्ट्रीय कीर्तनकार आहे. महाराजांचा संपूर्ण आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा कायम त्यांच्या पाठीशी राहू पण ते राष्ट्रीय कीर्तनकार. आणि हे जे मी आज इथे उभी आहे त्याचं श्रेय फक्त माझ्या मिस्टरांना. म्हणजे मी फक्त आध्यात्मिक वृत्तीची आणि घरात पारायण करणारी स्त्री पण मुलांना मी माझ्यानी आज काय वाचलं पारायणात मी हे सांगायचे आणि मग हे म्हणायचे तू किती छान सांगते तू कीर्तन कर. म्हणायची मला येणार नाही पण यांनी मला अगदी आणतात. आजही मी कधी निराशेत गेली की नको मला हे नाही झेपणार होणार नाही तर त्याचं सगळं श्रेय यांना आहे. त्यामुळे यांचा म्हणजे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आणि कीर्तन व्हावे हे श्रीकांत कुलकर्णींची इच्छा. त्यामुळे त्यांनाही धन्यवाद देऊ. एक कर्तबगार स्त्रीच्या मागे पुरुष उभा असू शकतो हे
त्यांचा आदर्श आपण सगळेजण ठेवूया आणि आजचीच घरं कुटुंब चांगली घडो असा महाराजांचा आशीर्वाद सगळ्यांवर राहो हीच इच्छा या ठिकाणी मी पूर्ण करते आणि ताईंना पुन्हा एकदा धन्यवाद देते.